गणेशाय नमः। तस्य श्री सरस्वतीय नमः। तस्य श्री कुलदेवताय नमः। तस्य श्री सप्तशृंगिमातेय नमः। चैतन्यनाथाय नमः। ओम गुरुवे नमः। ओम श्री दत्तात्रेयाय नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर्साक्षात् परब्रह्म। तस्मै श्री गुरुवे नमः। आकाशाय तण्डकाय पाताललिङ्गं वट्टुकेश्वरम्। मृत्युलोके महाकालं सर्वलिङ्गं नमस्तुते। शैली शृङ्गी शिरजटा ज्योति भगवावे। काननकुण्डलभस्मदेशु गोरक्षादेश। ओंकार तेरा आधार। तीन लोक में जय जयकार। नाद वाजे काल भागे। सुघोषा आदेश आदेश आदेश। गोरक्ष गालनादर चर्पराज्य अडबंद्रपाणी पमचिंद्राज्या। चौरंगिरीवाणकवंदे संज्ञा दुर्भया नवनाथ शीर्ष। अवधूत चिंतन श्री गुरुदेव चैतन्य नवनाथ महाराज की जय। भगवान दत्तात्रेय महाराज की जय। चैतन्य गौतम वीर बाबा की अलग चैतन्य नवनाथ महाराज की। भगवान दत्तात्रेय महाराज की जय। चैतन्य गौतम गिर बाबा की अलग अखंड हरिनाम सप्ताहातील 9व्या वर्षातील 5व्या दिवसांच्या सेवेला आज प्रारंभ झालेला आहे आणि उपस्थित संत महंत वृंद
गायक वादक गुणीजन व तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करून आजच्या या 5व्या दिवसांच्या सेवेला तुम्ही आम्ही प्रारंभ करत आहोत. गेली 4 दिवस ज्या ग्रंथाचं नामचिंतन तुम्ही आम्ही करत आहोत त्या ग्रंथाचं नाव आहे नवनाथ भक्तिसार. आणि नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं नामचिंतन चालू आहे. वर्ष आहे 9 आणि आजच्या 9व्या वर्षातील 5वा दिवस. आणि ज्या ग्रंथाचं नामचिंतन तुम्ही आम्ही करत आहोत ना त्या ग्रंथाचं नाव आहे नवनाथ भक्तिसार. हा नवनाथ भक्तिसार हा नाथांच्या भक्तीचा सार आहे. हा गुरु आणि शिष्याच्या भक्तीचा सार तुम्ही आम्ही ग्रहण करत आहोत. गेली 4 दिवस तो आनंद तुम्ही आम्ही लुटत आहोत. ते नाथ तत्व तुम्ही आम्ही अंगीभूत करत आहोत. ते निरंजन तत्व तुम्ही आम्ही अंगीभूत करत आहोत. असं तुम्ही आम्ही एक छोटस नाम चिंतन करू आणि सर्व कथेमध्ये प्रवेश करूया. दिगंबरा दिगंबरा चैतन्य नवनाथ महाराज प्रथम दिवसांच्या सेवेमध्ये तुम्ही आम्ही नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं महात्म्य बघितलं. यदुसभा शंकराचा पार्वती उपदेश, मच्छिंद्रनाथांचा जन्म आणि मच्छिंद्रनाथ महाराजांची तपश्चर्या आणि गुरूंना शरणागती. दुसऱ्या दिवसांच्या सेवेमध्ये गोरक्षनाथ महाराजांचा जन्म, वड्यासाठी डोळा काढून दिले, गुरूंना शरणागती. एक तत्व, एक भाव, एक निष्ठा. गहिनाथ महाराजांचा जन्म, पुढे जालिंदरनाथ महाराजांचा जन्म तुम्ही बघितला. काणिकनाथ महाराजांचा तो सोहळा तुम्ही साजरा केला महाराज पुढे. आणि काल तुम्ही आम्ही नवनाथ महाराजांचा भोजन उत्सव साजरा केला श्रावण महिन्यात आहे का. आणि समाधी सोहळा तुम्ही आम्ही बघितला. आणि नाथ समाधी सोहळा तुम्ही आम्ही बघितला आणि तो तुम्ही आम्ही अनुभवला होता. नाथांनी संत भोजन दिलं कुणासाठी? आपल्यासाठी. कोणत्या महिन्यात दिलं हे तुम्ही आम्ही बघितलं. संपूर्ण देवतांची उपस्थिती त्या ठिकाणी झाली. 1 महिना ते अन्नदान चाललं आणि संपूर्ण देवता आपल्या ठिकाणी निघून गेली. इकडे नाथांनी समाध्या घेतल्या. त्या समाध्या कशा घेतल्या हे पण तुम्ही मी काल बघितलं. आणि आज आपल्याला नाथांचं लग्न लावायचं आहे. विवाह सोहळा आहे. कोणाचा विवाह सोहळा आहे? कोणाचा? त्याच्या अगोदर तुम्हाला गंधर्व विवाह आहे. कोणता विवाह? गाढवाचं लग्न. आपल्याला तेही साजरं करायचंय. करायचं ना. ज्या गंधर्वाचं लग्न झालं नाही अशा गंधर्वाचं लग्न करायचं. महाराज एके दिवशी उर्वशी
सकाळच्या वेळेला अंगणामध्ये बसलेली होती. अंगणामध्ये उर्वशी बसलेली आहे आणि सूर्यनारायण भगवान भ्रमंतीसाठी निघाले. आता सूर्यनारायण रोज भ्रमंतीला निघतात बरं का. सूर्यनारायण भगवान भ्रमंतीसाठी निघालेले आहे आणि भ्रमंतीला निघालेले असताना मग मात्र महाराज त्यावेळेला त्या उर्वशीला बघितलं आणि कामाने व्याकुळ झाले. कामाने व्याकुळ झाले आणि मग मात्र त्या वेळेला इंद्र द्रव्य खलन झालं महाराज आणि ते वाऱ्याबरोबर खाली येऊ लागलं आणि कौलक ऋषींच्या आश्रमामध्ये भरतरी ठेवलेली. भरतरी माहिती आहे तुम्हाला? भरतरी हे भिक्षा मागण्याचं पात्र असतं. आपल्या तिथे आहे, आपल्या मंदिरामध्ये आहे ना, त्याला भरतरी म्हणतात. ती भरतरी कौलक ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर ठेवलेली होती आणि ते वीर्यपात त्या भरतरीमध्ये अकस्मात येऊन पडलं महाराज. आणि मग मात्र त्या वेळेला कौलक ऋषींनी ते बघितलं आणि ती भरतरी यामध्ये नारायणाचा संचार आहे आणि कलियुगामध्ये भरतरीनाथ प्रगट होणार आहे. यासाठी त्यांनी हे अंतर्मनाने जाणलं आणि ती भरतरी हिमालयाच्या एका गुफेमध्ये ठेवण्यात आली महाराज. हिमालयाच्या गुफेमध्ये ती ठेवली आणि मग मात्र त्या वेळेला दिवसामधून दिवस गेली, काळामधून काळ लोटला महाराज. चमस नारायणाने त्यामध्ये प्रवेश केला आणि आपल्या जन्मवेळेची प्रतीक्षा करू लागले महाराज. प्रतीक्षा करावीच लागते ना, आपल्याला सुद्धा प्रतीक्षा करावी लागते. एकदा की आईच्या उदरामध्ये तुम्ही आम्ही प्रवेश केला की 9 महिने आणि 9 दिवसांची प्रतीक्षा करावी लागते महाराज. त्यासारखं सुख या जगामध्ये नाही. आणि प्रतीक्षा करू लागले महाराज आणि प्रतीक्षा करत असताना अनेक दिवसांचा काळ लोटला. अनेक दिवसांचा काळ लोटला आणि काळ जवळ आला. त्याभोवती मधमाशांचं एक पोळं निर्माण झालं. मधमाशांचं पोळं निर्माण झालं. अनेक दिवसांचा काळ लोटला. धरणीचा कंप झाला. धरणीचा कंप झाला म्हणजे भूकंप झाला बरं. भूकंप झाला आणि एक दगड त्यामधून निघाला आणि त्या भरतरीला लागला. जसा दगड त्या भरतरीला लागला तसा ती भरतरी त्या डोंगरावरून खाली आली. संपूर्ण माशा उडून गेल्या महाराज आणि ती जमिनीवरती येऊन पडली. पण तिथे एक गवत होतं महाराज, गवत. आणि नेमकीच त्या ठिकाणी एक हरिण आली महाराज. ती त्या ठिकाणी आली आणि तिने 2 पिल्लांना जन्म दिला. ती त्या ठिकाणी व्याली. तिने 2 पिल्लांना जन्म दिला आणि तिने मागे वळून बघितलं तर तिला 3 बाळे दिसले महाराज. 3 बाळं दिसली आणि ती त्या बाळालाही चाटू लागली. त्या बाळालाही चाटू लागली आणि मग मात्र ते 2 बाळं प्यायची महाराज. पण एका बाळाला पिताच येत नव्हतं. तिने आपलं चरून यावं आणि मुखाशी लावी स्तन. तिने कसं तरी स्तन त्या बाळाच्या मुखाला लावावं आणि बाळाने दूध प्यावं महाराज. आणि त्या हरणी मागेच ते बाळ फिरू लागलं महाराज. तो बाळ हरणी मागे फिरू लागला आणि हरणी मागे फिरत असताना मग मात्र महाराज बाळ 5 वर्षांचा झाला. बाळ 5 वर्षांचा झाला. दिवसामागून दिवस गेली, काळामागून काळ गेला. झाड पाला भक्षण करावी, त्या हरणी मागे ब्या ब्या करीत फिरावं. अनेक प्राण्यांची भाषा, पशु पक्ष्यांची भाषा समजून येऊ लागली. अनेक प्राण्यांची भाषा समजून येऊ लागली. आणि एके दिवशी एका रस्त्याच्या कडेला ती हरिण चरण्यासाठी आलेली आहे आणि चरण्यासाठी त्या ठिकाणी ती आली. तिच्या मागे तो बाळ आईची त्याची ते जाईल ना किती तिथे असत आहे की नाही. मुलगा कुठे असतो, मुलगा किती मोठा होता आहे की नाही. पण आईचा पदर धरला ना की मग मात्र तो सगळे दुःख विसरतो. आईची मायाच गोड आहे. आई नाथ सुद्धा काय आहे, आई तत्व प्रदान करणारे आहे महाराज. नाथ काय करतात, आई तत्व, स्वामी तत्व, मालक तत्व. नाथ सुद्धा आई आहे महाराज. नाथांचं स्वरूप उग्र स्वरूप नाही, नाथ प्रेम तत्व देणारं स्वरूप आहे महाराज. आणि मग मात्र महाराज त्या ठिकाणी जयसिंग नावाचा आणि रेणुका त्याची पत्नी हे 2 भाट चाललेले होते. म्हणजे हे दोघं पती पत्नी त्या ठिकाणून चाललेले होते. आणि त्या हरणीच्या मागे धावणाऱ्या त्या बाळाला बघितलं आणि तो जयसिंग त्या बाळाच्या पाठीमागे गेलेला आहे. बाळाच्या पाठीमागे गेला. हरणी पळून गेली. त्या बाळाला उचललं. अरे तुझं नाव काय. पण महाराज बोलता येत नाही.
बोलता येत नाही, काय करावं बोलता येईना, फक्त ब्याब्या करावं आणि त्या बाळाने रडावं महाराज. त्या बाळाने रडावं. अरे बाळ कोण सोडून गेला असेल या इतक्या सुंदर इतक्या गोंडस बाळाला? कोण सोडून गेला असेल? कोण बरे? मात्र काही कळेल का? इकडे तिकडे शोध घेऊ लागली महाराज, शोध घेऊ लागली, पण तो शोध मिळेना. कारण महाराज अयोनी संभव आहे. नात कशा आहे? अयोनी संभव. आणि मग मात्र त्या वेळेला त्या समयाला आपल्या घरी घेऊन आले, घरी घेऊन आले. कुणी आला ना, हा बाळ ज्याचा असेल त्याला देऊन टाकू. पण महाराज एकदा बाळाला उचललं ना की आईला बाळ देऊ वाटतो का? ते प्रेम करणारं तत्व म्हणजे नाततत्व आहे. त्या इतक्या सुंदर बाळाला उचलून घेतलं आणि त्या माईला मायेचा पाझर फुटला महाराज. त्या बाळाला स्तनपान करू लागली आणि त्या बाळाला स्तनपान करू लागली. घरी नेलं. त्यांनाही पुत्र नव्हता महाराज. त्यांना बघा भगवंत प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण करून बरं महाराज. नाथ प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण करतात. ते नाथ असतात. आई आपल्या लेकराच्या सर्व अपेक्षा पूर्ण करते का नाही? करते का नाही? आई स्वतः उपाशी राहते महाराज, पण लेकराला आता बघा ना, आता एक साधारणतः बऱ्याच दिवसापूर्वी बरीच आता एवढं 2-4 वर्षामध्ये कोल्हापूरला पूर आला होता पंचगंगेला. काय आणि त्यावेळेस एक पेपरला फोटो आला महाराज. काय त्या पुरामध्ये एक आई आपल्या बाळाला हातावरती धरलं, झाडाला धरून उभी आहे आणि पूर आलेला आहे. त्या झाडाला धरून उभी राहिली, पाणी डोक्याच्या वरून गेला आणि तिचा अंत झाला महाराज. पण त्या बाळाला हातामध्ये ठेवलं महाराज. ती आई असते, आपला प्राण त्यागते महाराज आणि आपल्या मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करते ना, ती आई असते महाराज. आणि तेच नाथतत्व तुम्हाला शिकवतं. आणि नाथ तुमच्या आमच्यावरती तितकंच प्रेम करतात महाराज. नाथ तुमच्या आमच्यावरती तितकंच प्रेम करतात महाराज. या जीवनामध्ये आईच्या उपकारांची फेड होत नाही. आईच्या उपकारांची फेड होत नाही. कसं ती रेणुका त्या बाळाला अगदी जीव लावू लागली महाराज. आधी काय करावं, इतकं प्रेम करू लागली की उठता बसता त्याच्या डोक्यावरून हात फिरवावा. बघा ना महाराज, कितीही दुःख असलं ना, आईच्या मांडीवरती डोकं ठेवलं ना की जगातली सर्व चिंता शमन होतात. सर्व दुःख माणूस विसरून जातो महाराज. एक वेळेस बसा ना, आईजवळ बसलं ना की तेव्हा कळतं बरं का महाराज आईचं प्रेम. कितीही मोठं झालं ना, तुम्ही माहेरी गेलात ना, कुणाजवळ जातात? आईजवळ आहे की. आणि आई लाडाने हात फिरवते महाराज. आणि तिने लाडाने हात फिरवला ना की मग मात्र झालेली संपूर्ण कष्ट, झालेली दुःख माणूस विसरून जातो महाराज. ती आई असते. एकदा की आईने डोक्यावर हात फिरवला की महाराज जीवनामध्ये कितीही दुःख असेल ना, मनुष्य दुःख विसरून जातो. ते तत्व म्हणजे आई तत्व आहे महाराज. आणि नाथ तितकंच प्रेम तुमच्या आमच्यावरती करतात ना, तितकंच प्रेम नाथ तुमच्या आमच्यावरती करतात महाराज. त्या आईच्या प्रेमाची फेड तुम्ही मी करू शकत नाही. आणि नाथांचं नामचिंतन करत असताना तुमच्या आमच्या संसारातील दुःख कधी हरवून घेतात ना, ते तत्व म्हणजे नाथ तत्व आणि आई तत्व ते आहे महाराज. महाराज या जीवनात जिंदगी के हर सवालों का जवाब नाथ करणे. जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्यामध्ये मिळतं ना, जीवन कसं जगावं, जीवन कसं व्यतीत करावं हे सांगणार तत्व म्हणजे नाथ तत्व आहे महाराज. त्या बाळाचा सांभाळ करू लागली. दिवसामधून दिवस गेले आणि एके दिवशी त्या जयसिंगाला वाटलं आपण काशीला जावं आणि काशीसाठी भ्रमंती करत निघालेला आहे महाराज. काशीला तो जयसिंग निघालेला आहे. आपल्या पत्नीला म्हणजे रेणुकेला घेतलं आणि त्या भरतरीला घेतलं आणि काशीसाठी प्रस्थान करत आहे. त्या भ्रमंतीमध्ये तुम्ही आणि सुद्धा एक नामचिंतन करूया महाराज. दिगंबरा दिगंबरा
हे काशी विश्वेश्वर काशीला आलेले आहे. आणि त्या जयसिंगाला वाटलं आता आपण काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं, काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं. आणि मग मात्र तो जयसिंग आपल्या पुत्राला घेऊन त्या पुत्राला घेऊन त्या शिवालयामध्ये गेला. आणि त्या शिवालयामधून काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी त्या शिवालयामध्ये गेला. आणि त्या शिवालयाला नमस्कार करणार त्यामधून आवाज आला, यावे भरतरी अवतरलात भूलोकी. चैतन्य भरतरीनाथ महाराज की जय. चैतन्य भरतरीनाथ महाराज की जय. काशी विश्वेश्वर भगवान की जय. महाराज, भगवंताने नामकरण करावं, भगवंताने नामकरण करावं इतके अधिकार संपन्न आहे ना. हा, तुमचं आमचं नामकरण करायला कोण येतं आहे की नाही? तुमचं आमचं नाव ठेवायला, नामकरण करायला आपल्याला नाव ठेवायला आहे की नाही? तुमचं नाव कोणी ठेवलं त्यांना जाऊन विचारावं का? आलं महाराज, मी कालच सांगितलं आपल्याला ज्याने नाव ठेवलं ना महाराज, तर आपण समजेल आपली अध्यात्मामध्ये प्रगती होत आहे. हा असं महाराज. आणि मग मात्र त्या बाळाला घरी घेऊन आले आणि रेणुकेला सांगितलं. जयसिंग रेणुकेला सांगतात, अगं ऐकलंस का? सांगतात ना, एखादी गोष्ट असली की पहिले कोणाला सांगतात? आईला सांगणार नाही, बहिणीला सांगणार नाही. कोणाला सांगतात? बायकोला. कोणाच्या? आलं. आणि मग मात्र महाराज, अगं ऐकलंस का? मी महादेवाच्या दर्शनाला गेलो, काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेलो. आणि तिथे पिंडीतून आवाज आला, यावे भरतरी अवतरलात भूलोकी. म्हणजे या भूमीवरती प्रगट झाले. आणि मग मात्र महाराज त्या बाळाला सांभाळू लागले. दिवसामधून दिवस गेले, काळामधून काळ लुटला. मुलाचं लग्न करायचंय महाराज. त्यासाठी कुठे गेले? आपल्या गावी निघाले महाराज. हा, तुम्ही कितीही शिकले, कुठेही गेले, ते लग्न करण्यासाठी कुठे यावं लागतं? कुठे येतात? तुम्ही विदेशात जा, पण लग्न करण्यासाठी गावावर. काय? लग्न करण्यासाठी गावावर. त्यासाठी त्याला काय म्हणतात? गाव म्हणतात. गाव म्हणतात. हा, बरोबर. त्याला काय म्हणतात? गाव. जो आपला प्राणप्रिय असतो महाराज, आणि त्या मातीचा जो सुगंध आला ना, की त्या गावाची गोष्टच निराळी असते महाराज. त्या गावासारखा आनंद नाही, त्या गावातल्या माणसांसारखा आनंद नाही. पण आता काय झालं, आपण दूर झालो त्या गावापासून. लोक गावाला आता ओळखायला तयार नाही. काही म्हणजे त्या गावाचा आमचा काही संबंध राहिला नाही. आता आम्ही इकडेच बसलो. पण महाराज, शेवटी जो आनंद इथे मिळतो ना, तो आनंद दुसऱ्या गावात मिळत कुठेही ना. तुम्ही दिवसभर वर्षभर कुठेही जा, पण संध्याकाळी कुठली आठवण ती घरची आठवण येते महाराज. वक्त का है परिंदा का है मेरा पागल जिसको बुलाता, चार पैसे हमारे आश से मेरा से याद कुठेही गेलं ना, ती गावचीच आठवण येते आणि घरचीच आठवण येते महाराज. त्याला प्रेम म्हणतात, कारण त्याची सर या जगामध्ये कुठे येत नाही. आणि महाराज जयसिंगालाही वाटलं, माझ्या मुलाचं आता लग्न करायचं आहे, मला गावी जावा आणि मुलाचा विवाह करावा. आणि मग मात्र महाराज त्या वेळेला, त्या समयाला गावाकडे जाण्यासाठी निघाले. पायी प्रवास महाराज, अखंड पायी प्रवास.
आणि जंगलामधून प्रवास चाललेला होता. जंगलामधून प्रवास चाललेला आहे आणि त्या जंगलामधून प्रवास करत असताना महाराज काही दरोडेखोर त्या ठिकाणी येतात आणि प्राणघातक हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये जयसिंग मारला गेला. जवळ असणार धन चोरून नेण्यात आलं आणि त्या वियोगाने ही रेणुका गत प्राण झाली महाराज. आणि बाळ रडू लागला महाराज. बाळ रडू लागला. काय करावं कळेनासं झालं. काय करावं कळेनासं झालं. आणि मग मात्र त्या वेळेला त्या समयाला लाकडं जमा केली महाराज आणि दोघांची चिता त्या ठिकाणी रचण्यात प्रसंग जिंदगी के हर सवालों का जवाब ना ते कथा. महाराज आपण ज्याच्या खांद्यावर जावं ना, आजची शोकांतिका असे आहे की आज ज्याच्या खांद्यावर आपण जावं, आज त्यांना आपल्याला खांद्यावर न्यावं लागतं. हे दुर्भाग्य आहे. का आम्ही व्यसनाधीन झालो महाराज. आम्ही धर्महीन झालो महाराज. जिथे धर्माचं आचरण केले जातं ना महाराज, धर्म त्याचं रक्षण करत असतो. आणि तो कुणाच्या रक्षणाकरता येतो? तो तुमच्या आमच्या रक्षणाकरता येत नाही. धर्म रक्षवया अवतार. तो धर्माच्या रक्षणाकरता येत असतो. आणि जो धर्माचं आचरण करतो ना महाराज, त्याचं रक्षण आपोआप होत असतं. इथे मात्र महाराज दोन चिता रचल्या आणि त्या चितेवरती आई वडिलांची प्रेत ठेवली महाराज. अग्नी दहा लावला आणि भरतरीनाथ महाराज त्या वियोगाने रडू लागलेले आहे, आक्रोश करू लागलेले आहे. पण काही व्यापारी त्या ठिकाणी चालले होती आणि त्या व्यापाऱ्यांना आवाज आला रडण्याचा. म्हणून त्या बाजूला जाऊन बघितलं, जंगलामध्ये जाऊन बघितलं तर एक मुलगा त्या ठिकाणी रडत आहे. त्याला विचारतात, अरे बाळ काय झालं? माझे आई वडील गेले, माझी आई गेली, माझे पिता गेले. आणि मग मात्र त्या वेळेला त्या समयाला त्याची समजूत काढतात आणि आपल्या सोबत घेऊन जातात. सोबत घेऊन दष्टपुष्ट होते बरं. भरतरीनाथ कसे होते महाराज? सोबत घेऊन गेले. एक दिवस, दोन दिवस, 4 दिवस समजूत काढली आणि भोजन द्यावं. अरे भरतरी, जो आला त्याला जायचंच आहे, वियोग करू नको. एक दिवस तुलाही जायचं आहे. आपण सांगतो इथे कोणाला राहायचं? इथे कोणीच स्थायी, सगळे जाणार आहे. झाडावरती पाखरं बसले तर ती पाखरं उडून जातात महाराज. तसं आपलं जीवन आहे. आज या झाडावर तर उद्या असं स्वच्छ जीवन तुम्ही जगलं पाहिजे महाराज. जिंदगी
तुम्हाला सर्वांना जायचं फक्त एकच नामचिंतन करावं, भगवताचं नामचिंतन करावं आणि तुम्ही निरंजन पदाला जावं, हे सांगणारं तत्व म्हणजे नाथतत्व आहे. आणि मग मात्र महाराज त्याची समजूत काढली, बाबा काळजी करू नको, आम्ही महाराज कुणी बी आपल्या पाठीवरती एकदा हात ठेवला ना दुःखाच्या प्रसंगामध्ये, मग आपल्याला धीर येतो महाराज. मग तो कुणाचाही असेल, पण महाराज घरच्यांच्या पाठीवरती नक्कीच हात ठेवा. पण दुर्भाग्य आपण लोकांचं ऐकतो महाराज. मी कालही सांगितलं आणि आजही सांगतो, आपल्या घरातील सदस्यांचं ऐकत जा महाराज. विचारून आपल्या घरातील सदस्यांचा का, बाहेरच्यांचा. बाहेरचे हे तुम्हाला घरातून दूर करण्यासाठीच आहे. त्यांना माहिती तुम्ही इथून कधी जावा आणि आम्ही हे घर कधी आपल्याला नाही माहिती, कारण आपल्याला काही घ्यायचं नाही. आलं नाही, जोरात बोलत जा. जेवण करून आलं का, चालू आहे का? हा, आत्ताची स्वयंपाकाची तयारी झाली आहे. आलं, आवाज कसा आला पाहिजे, दणदणीत आवाज आला पाहिजे. आणि मग मात्र महाराज दिवसामागून दिवस गेले, काळामागून काळ गेले आणि भरतरी त्यांच्यामध्ये रणमान झाला. आणि एके दिवशी रात्रीचा समय होता आणि रात्रीच्या समयाला एका ठिकाणी त्यांचा मुक्काम पडला व्यापाऱ्यांचा. आणि मग मात्र भरतरी त्यांना सांगतो, त्या ठिकाणी काही कोल्हे येतात, कुईकुई करतात आणि त्यांना सांगितलं, ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं. त्याच्यामुळे आपण मीठच खायचं बंद करून टाकलं. ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं. नाही बोलत जा, तुम्हाला माहिती आहे ना बोलल्यावर काय होतं, भांडण होत इथं बर का. आणि जे बोलणार नाही ते आलं नाही, इकडचे काही बोलतीच नाही. आणि मग मात्र महाराज काही कोल्ह्यांनी त्याची काही कुईकुई केली आणि ते सांगतात, मी यांचं भोजन ग्रहण केलं आहे, यांना काही गोष्टी सांगाव्या लागल. भरतरी नाथ महाराजांना प्राण्यांची भाषा कळत होती. का कळत होती? हरणीचं दूध पिले. आता तुम्ही आम्ही ज्यांचं दूध पितो ना त्यांची भाषा तुम्हाला, तुम्ही आम्ही कशा दूध पितो, जर्सी. त्याच्यामुळे तुम्ही आम्ही कसे झालो, जर्सी आहे का नाही. आता दूध कशाचं आहे, पहिले गावरान गायचं दूध राहायचं, तसं तुमच्या गावात आहे बरं का. ही परंपरा तुमच्या गावात आहे, त्यामुळे तुमच्या सर्वांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत आहे महाराज. हा फार सुंदर गाव आहे महाराज. असो, आणि त्या व्यापाऱ्यांना सांगू लागला महाराज, तुम्ही सावध बसावं, तुमच्याजवळ असणारं द्रव्य तुम्ही सांभाळून ठेवावं. काही तस्कर म्हणजे काही दरोडेखोर तुमच्यावरती चाल करून येत आहे. मग सगळे व्यापारी सावध झाले, आपला आपला माल आपल्या पोटाला गुंडाळला. म्हणजे जे धनद्रव्य होतं ना महाराज ते लपून ठेवलं, तलवारी घेतल्या, भाले घेतले, सज्ज राहिले आणि दरोडेखोर लुटारू त्या ठिकाणी आले. घनघोर युद्ध झालं आणि युद्धामध्ये दरोडेखोरांचा पराभव झाला महाराज. तुम्ही आम्ही तुमचं आमचं घर सुद्धा कसं ठेवलं पाहिजे ते सांगणारं तत्व म्हणजे नाथ तत्व आहे महाराज. आणि मग मात्र त्या दरोडेखोरांचा पराभव झाला. दरोडेखोर त्या ठिकाणी पळून गेली, कारण सावध होते. जो सावध आहे त्याला इजा, जो बेसावध आहे त्याला इजा झाल्याशिवाय राहणार. म्हणून बोलत जा बरं का. तुम्हाला तुमच्या शेजारच्याची काय मी नाही म्हटलं बरं का. आलं, अरे वा. आणि मग मात्र महाराज त्या ठिकाणी विक्रम हे संपूर्ण ऐकत होता आणि त्यांना त्या व्यापाऱ्यांना आनंद वाटला. अरे भरतरी तू फार छान काम केलंस, अन्यथा आज आमचं धन हिरावून नेलं असतं, आमच्यावरती गंडांतर आलं होतं. आता काय, अरे तुला हे कसं कळालं,
मला प्राण्यांची भाषा समजते, मला जनावरांची भाषा समजते, मला प्राण्यांची भाषा समजते. आणि मग मात्र त्यावेळेला त्या समयाला पुन्हा काही कोल्हे त्या ठिकाणी येतात, कुई कुई करतात. एक राक्षस पश्चिमेकडून दक्षिणेकडे चालला, दक्षिणेकडून उत्तरेकडे चाललेला होता आणि ते कोल्हे सांगा कुई कुई करतात. मग मात्र त्यावेळेला पुन्हा विचारतात, अरे ही का कुई कुई करत आहे? आणि मग सांगितलं, दक्षिणेकडून उत्तरेकडे एक राक्षस जात आहे, एक राक्षस जात आहे. तो ज्याचा वध करेल तो या राज्याचा राजा होईल. याच्या रुंधिराचा टिळा लाविता द्वारी, म्हणजे वेशीच्या द्वारेला जर याचा रक्ताचा टिळा लावला तर तो सार्वभौम राजा होईल. आणि मग मात्र हे संपूर्ण विक्रम ऐकत होता महाराज. आता विक्रम कोण? उज्जैन नगरीचे राजे. कुठले? उज्जैन नगरीचे राजे विक्रम. हे ऐकत होते महाराज. पण महाराज ते विक्रम राजे ना जन्माला येण्याची एक कथा आहे. आता ते जन्माला कसे आले? इथे गंधर्व विवाह आहे महाराज. मग ते जन्माला येण्याची जी कथा आहे ना, इंद्राचा दरबार भरलेला आहे महाराज. इंद्राच्या दरबारामध्ये अप्सरा गायन करत आहेत, नृत्य करत आहेत. आणि मग मात्र त्या वेळेला त्या समयाला सुरोचन नावाचा एक गंधर्व उठला, काम व्याकुळ झाला आणि त्या मेनकेचा हात धरला महाराज. हात धरला म्हणून इंद्राने शाप दिला, अरे तू गाढवासारखं कृत्य केलं. कृत्य कसं केलं? गाढवासारखं कृत्य केलं म्हणून तुला तू गाढव होशील. मृत्यूलोक, याला मृत्यूलोक म्हणतात बरं. आपण याला काय म्हणतो? जीवनलोक. पण हा काय आहे? मृत्यूलोक. म्हणजे इथे आपण जगतोय का? जगत नाही. आपण काय होतोय? मरत आहे. आपण काय होतोय? एक एक दिवस मरत आहे. आणि जीवनाचा आनंद कसा आहे? जो आता जीवन जगला ना महाराज, ज्याने जीवनाचा आनंद या क्षणाला घेतला ना, तोच खरा आनंदी महाराज. अन्यथा नाही. उद्याचा भरोसा, आणि आपण विचार कधीचा करतो? पुढच्या वर्षी. इथे उद्याचा भरोसा नाही महाराज. आहे का उद्याचा भरोसा? सांगा, उद्यापर्यंत कोण जगणार आहे? मी जगणार आहे बरं का. कसं नाही. पण महाराज मात्र तू गाढवासारखं कृत्य केलं म्हणून मृत्यूलोकी जाशील आणि तू गाढव होशील. महाराज क्षमा करा, अपराध घडला. महाराज क्षमा करा, अपराध घडला. आणि उशाप दिला महाराज. उशाप दिला, अरे जा तू मुक्त होशील. पुत्राचं मुख बघितलं की मुक्त होशील. जोपर्यंत तू पुत्राचं मुख बघणार नाही तोपर्यंत तू मुक्त होणार नाही, असा वर दिला. आणि मग मात्र त्याला पाठवून दिलं. महाराज या मृत्यूलोकी आला. या मृत्यूलोकी येऊन राहू लागला. आणि एके दिवशी त्या एका गावामध्ये, म्हणजे त्या नगराच्या बाहेर काही गाढवं चरण्यासाठी आलेली, त्या गाढवांमध्ये तो बघा ना, भगवंत आपल्या घरी जन्माला येतो ना, तिथं 18 विश्व दारिद्र्य असतं बरं का. संत ज्यांच्या घरामध्ये जन्म घेतात ना महाराज, त्यांच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य. जिथे भगवंत जन्माला येतो ना, तिथे काय असतं महाराज? दुःख असतं. काय? पण त्या दुःखामध्ये ती माणसं काय करतात महाराज? भगवंताचं नामचिंतन करतात. म्हणून भगवंत त्यांच्या घरामध्ये जन्माला येतो. आपण म्हणतो ना, याचा बाप लई दारू आणि त्याचा मुलगा आज संत झाला, साधू झाला, महात्मा झाला, त्यागी झाला, पुरुष झाला, कीर्तनकार झाला. महाराज हे त्यांच्या पुण्याने झालेले असतात महाराज. आणि मग मात्र त्यावेळेला तो कुंभार धनसंपन्न होता. 100-200 गाढवं होती. 100-200 गाढवं होती महाराज. आणि हा गाढव त्यांच्यामध्ये गेला. कोण? बोलत जावं का? कोण गेला? ते बोला ना तुम्ही. गाढव कोणात गेला? दुसऱ्या गाढवांमध्ये. ज्या कुंभाराच्या घरी 200 गाढव होती त्या कुंभाराच्या गाढवांमध्ये गेला. आता ज्याच्या घरी 200 गाढव आहे त्याला काय माहिती एक गाढव वाढलं म्हणून? आहे की नाही? तुम्हाला काय माहिती आपल्या घरी कोणता गाढव वाढला? आहे की नाही? आता या वर्षी कोणाच्या घरी गाढव वाढले आपल्याला काही माहित नाही. आलं. आणि मग मात्र महाराज त्या वेळेला
एक एक गाढव कमी झालं, वैभव कमी होऊ लागलं, संपूर्ण गाढव त्याला द्यावी लागली, विकावी लागली आणि या वैभवाला मुकावं लागलं महाराज. असणाऱ्या वैभवाला त्याला मुकावं लागलं आणि एकच गाढव त्याच्या घरी राहिला. तो सुरोचन नावाचा जो गंधर्व होता ना तोच राहिला महाराज. आणि मग मात्र त्या वेळेला त्या समयाला आणि एके दिवशी तो गाढव म्हणतो, हे कर्मठा, अरे या नगराचा जो राजा आहे ना त्याच्या मुलीशी माझा विवाह करून दे. असं कोण म्हटला? आता आमचे गाढव सुद्धा म्हणतात की नाही, हा मुलगी कशी पाहिजे? शिकलेली पाहिजे म्हणतात. बाबा तुमचे गाढव म्हणतात का मुलगी कशी सुंदर पाहिजे, शिकलेली पाहिजे, नोकरीला पाहिजे आणि हा घरी भांडे घासायला पाहिजे, आहे का नाही? आणि मुलींना सुद्धा कसे गाढव लागतात. आता आपलं काही म्हणणं नाही बरं का. हो जेव्हा ना रे मॉलला गेल्यानंतर जे मॉलला जातात ना ते काय करतात? ओझ कोण वाहत बरं. मग मॉल मध्ये काय आहे? कोणाचे? आपल्या महाराज. आणि हा गाढव बोलू लागला. तो सांगतो की मला या राजाची जी मुलगी आहे ना तिच्या बरोबर माझा विवाह करून द्या. या मिंठुरा नगरीचा जो नरेश आहे त्याच्या बरोबर माझा विवाह करून द्या. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, रोज घराच्या बाहेरून आवाज येतो. या कुमाराला कळेनाच झालं काय करावं, नेमका कोण बोलत आहे. आणि मग मात्र त्या वेळेला एके दिवशी रात्रीच्या वेळेला तो बाहेर येतो आणि तो बाहेर आलेला बघितलं आणि तो गाढव बोलू लागला, हे कर्मठा, अरे या राज्याचा जो राजा आहे त्याची जी मुलगी आहे त्या मुलीबरोबर माझा विवाह करून दे. आणि हा त्या गाढवाकडे बघू लागला महाराज. त्या गाढवाकडे बघू लागला आणि त्या गाढवाला विचारलं, कोण बोलतोय? तर गाढव बोलतो, मी बोलतोय. कोण बोलला? कोण बोलला? आता कोण बोलला? नाही, थांबा थांबा, आता अजून वेळ, अजून गाढवाच्या लग्नाला वेळ आहे, थांबा जरा. हे बाळांनो बसा खाली बसा. एक नामचे
आणि मग मात्र त्या कर्मठेला कळा ना काय करावं. अरे ही बातमी जर राजाला कळाली ना तर काय होईल, शिरछेद होईल, राजा माझा शिरकलम करेल. आणि मग मात्र त्या वेळेला त्या समयाला आता हे राज्य इथं राहायचं नाही, आता हे सोडून जिंदगी के हर सवालों का जवाब ना, जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि जीवन कसं व्यतीत करावं ना हे सांगणार तत्व म्हणजे नाटकत्व आहे. बघा ना, गावात एखादी चूक जर आपल्याकडून झाली ना, आपण जर केली तर काय करावं लागतं, गाव सोडून जावं लागतं आहे की महाराज, तसंच आहे. आणि मग मात्र त्या वेळेला हे गाव सोडून जावं लागेल. मग रात्रीच्या वेळेला आपला संसार एका पोत्यामध्ये भरला, तेव्हा पोत भरच राहायचं. आता आता ट्रॅक्टर भर आहे की नाही, 2-4 ट्रॅक्टर भरतात. आता मुलगीच जाती, ठरलं रे ठरलं की लगेच काय काय घ्यायचं घेऊन टाक नाही, म्हणजे द्यावर का माझं काही नाही. महाराज पोत्यामध्ये संसार भरला आणि कुणावर टाकला, त्याच गाढवावर, त्या गाढवावर टाकला महाराज. आणि त्या राज्यातून प्रस्थान करण्यासाठी निघाले. पण पहारेकरी होते, त्या पहारेकऱ्यांनी विचारलं, हे कर्मठा, अरे इतकं आपलं सुंदर वार गाव आहे, वैभव संपन्न गाव आहे, आणि या वार गावामध्ये कसली कमी नाही, कशाला जातो रे, कुठे चालला आहेस तू, का सोडून. पहिले कारण द्यावं लागायचं महाराज, आता कारण लागत. कारण ना प्रत्येक घरामध्ये काय बनतं ना हे सगळ्यांना माहित असायचं. आता कुणाच्या घरात काय चाललंय ना हे माहित राहतं, पण काय बनतं हे माहित राहत. कुणाच्या घरात जर नसेल ना महाराज, पूर्वी एकमेकाला जेवायला द्यायचे. एखाद्या घरात जर चूल पेटली नाही ना तर तिथे नेऊन द्यायचे महाराज. आता आता नाही, आता काय चाललं नाही, काय केलं नाही, काय चाललंय हे अख्ख्या गावाला माहित असतं. असं आपल्याला तिकडे जायचं नाही. आणि मग मात्र महाराज, अरे इतकं सुंदर राज्य सोडून चालला आहे, थांब, राजांना सांगावं लागेल. मग राजांना निरोप पाठवला आणि त्या कर्मठाला त्या राजांच्या समोर हजर केलं, त्या कुंभाराला राजांच्या समोर हजर केलं. आणि मग मात्र महाराज विचारतात, हे कर्मठा, हे कुंभारा, अरे या नगरामध्ये तुला कमी काय आहे, काय कमी आहे तुला या नगरामध्ये, का जात आहे, इतकं वैभव संपन्न आहे आपलं नगर, आणि का सोडून जात आहे. स्वामी महाराज, तुम्ही प्रजेवरती नितांत प्रेम करता, तुम्ही कुणालाही त्रास देत नाही, तुम्ही त्रास देत नाही. पण महाराज मी ते राहू शकत नाही. अरे बाबा, का राहू शकत नाही, का राहत नाही. स्वामी त्याला काही कारण आहे, त्यामुळे मला इथे राहायचं नाही. अरे काय असेल ना ते तुम्हाला सांगावं, मी तुझ्या शंकांचं निराकरण करतो. आणि मग मात्र त्या वेळेला तो सांगतो, स्वामी मी इथे सांगू शकत नाही. मग एकांतामध्ये नेलं आणि अभयदान दिलं, वचन दिलं की मी तुझा रक्षण करीन. आणि मग तो सांगू लागला, महाराज माझ्या घरी एक गाढव आहे, त्याचं लग्न अजून झालेलं, गाढवाचं नाही बोलत जाऊ का, कमीत कमी निदान आपल्या गाढवांसाठी, आपल्या नातेवाईकांना, भाऊबंधांना आपण कधी बोलतो माहितीये का, कधी बोलतो, जेव्हा कोणी आपल्याला विचारत नाही ना तेव्हा आपण भाऊबंधांना बोलतो. पण निदान आपल्या गाढवांसाठी आपल्या भाऊबंधांना बोलत जा, तेव्हा आपल्या गाढवांचे, नाहीतर आणि मग मात्र त्या वेळेला त्या समयाला तो सांगू लागला, स्वामी हे राजन, माझ्या घरी एक गाढव आहे आणि तो मनुष्याची भाषा बोलतो. तो म्हणतो, या नगराचा जो राजा आहे ना, जो मिंठुळा नरेश आहे, त्याच्या मुलीबरोबर माझा विवाह करून द्यावा, सत्यवती बरोबर माझा विवाह करून द्यावा. आणि मग मात्र राजा हुशार होता, चनाक्ष होता. अरे प्राणी पुढे मनुष्याची भाषा बोलतात का,
कुणीतरी देव दानव गंधर्व यक्षर कुणीतरी हा योगी असेल, हा माझी परीक्षा बघण्याकरता आलेला आहे. आणि मग त्याला सांगितलं, त्या कर्मठाला त्या कुंभाराला सांगतात, अरे काळजी करू नकोस, निवांत घरी जा आणि सांग ही संपूर्ण नगरी एका रात्रीमध्ये तांब्याची करून दे. मी माझी मुलगी त्याला द्यायला तयार आहे. तुम्ही तयार आहे ना गाडवांना द्यायला? अलग. आणि मग मात्र त्या वेळेला त्या समयास तो घरी गेला आणि पुन्हा रात्रीचा समय झाला. तो गाढव बोललो, हे कर्मठा, अरे एवढं म्हणायच्या आधी तो बाबा बाहेर लगेच बाहेर आल्याने सांगितलं, महाराज काय काळजी करू नका, तुमचा प्रस्ताव मी राजापुढे मांडला, राजाने मंजूर केला, पण राजाची एक अट आहे, तुम्हाला हुंडा द्यावा लागेल. आताची परिस्थिती आहे की नाही, आपल्याला तिकडे जायचं पण जिंदगी के हर सवाल का जवाब जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं ना मला. मग मात्र आता लोक काय म्हणतात, आमच्याकडे काही नाही बाबा, मुलगी बघायला गेलं काय करावं लागेल, ही नगरी वार नगरी कशाची करायची, ते बोलत झालं. नाही म्हणजे तुम्ही लग्न जमवले की नाही अजून, कोणाचीच नाही आहे की नाही. मधले माणसं काय सांगतात, नाही बाबा मुलीच्या घरी काही नाही आता, पण राजांना काही कमी होतं का? पण त्यांना माहित होतं पुढे कलियुग आहे, कलियुगामध्ये काय होणार आहे, हा कलियुग आणि कलियुगामध्ये काय होणार आहे, जिंदगी के हर सवाल का जवाब नाटकथा, जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्यामध्ये मिळतं ना महाराज, ती नाटकथा आहे. आणि मग मात्र सांगितलं, अरे गंधर्वा, हे गाढवा, तुझा प्रस्ताव मी मांडलेला आहे, त्यांनी स्वीकार केला, पण मग मात्र तुझ्या होणाऱ्या सासऱ्यांनी सांगितलं, काय सांगितलं, त्यांच्याकडे काहीच नाहीये, मुलगी तशीच न्यावं लागेल, आम्ही फक्त पोहे करू, काय करू, पण आमची नगरी कशाची करावं लागेल, तांब्याची नगरी करून द्यावं लागेल. अरे मूर्ख आहे तो राजा, जावई म्हणतो बरं का सासऱ्याला, होणाऱ्या तुमच्या नाही, सांगितलं ना महाराज, अरे मूर्ख आहे तो राजा, अरे नवरत्नांची करून मागितली असती ना तर एका रात्रीमध्ये नवरत्नांची करून दिली असती. आणि मग मात्र विश्वकर्माला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि संपूर्ण नगरी ही तांब्याची केली महाराज, तांब्याची केली. आणि मग दुसरा दिवस उजाडला, दुसरा दिवस संपूर्ण गाव तांब्याचा झालेला आहे. राजांनी त्या कर्मठाला बोलवलं, आपली स्वागतामध्ये बोलवलं आणि सांगितलं, मी माझ्या मुलीचा विवाह करून द्यायला तयार आहे, पण हा असुरी विवाह आहे, यामुळे हा विवाह एकांतात करावा लागेल आणि या ठिकाणी तो राहायचं नाही. त्या दोघांचा गंधर्व विवाह, सत्यवतीचा आणि त्या गाढवाचं लग्न त्या ठिकाणी करून दिलं, म्हणजे गंधर्व विवाह झाला महाराज. तो गंधर्व विवाह झाला आणि मग मात्र गावाच्या बाहेर नेऊन सोडलं आणि ते अवंती नगरीला जातात महाराज. अवंती नगरीला जाऊन राहू लागले. दिवसामागून दिवस गेली, काळामागून काळ ओढला आणि एके दिवशी ती सत्यवती त्या कर्मठाला म्हणते, बाबा मला माझ्या पतीचं दर्शन कधी होईल हो? आणि मग मात्र त्या कर्मठाने त्या गाढवाजवळ जाऊन सांगितलं आणि तो गाढव सांगतो, ऋतू स्नान झालं की मला येऊन सांगावे. आणि एके दिवशी ऋतू स्नान झालं आणि मग मात्र त्या गाढवाला सांगण्यात आलं आणि त्या गाढवाने त्या गाढवाचा वेश सोडला आणि गंधर्व रूपामध्ये आला. सुरोचन महाराज की महाराज, सुरोचन नावाचा तो गंधर्व होता, तो त्या रूपामध्ये आला आणि मग मात्र तो कर्मठ त्या गाढवाच्या, कुणाच्या, सुरोचन गंधर्वाच्या पायावरती नतमस्तक झाला. स्वामी क्षमा करा, अपराध घडला, मी तुमच्यावरती ओझं टाकलं, माती टाकलं, संसार टाकला. महाराज तसाच तुमचा आमचा संसार कुणावर टाकायचा असतो, गाढवावर. आणि आपण नाही म्हणजे कोणत्या गाढवावर, हे नामचिंतनाचं जे गाढव असतं त्याच्यावर टाकायचं असतं. की एका त्याच्यावर तुमचा आमचा बाहेर टाकला की मग मात्र त्याला काय करत असतो, तुम्हाला आम्हाला चिंता करण्याचे कारण नाही आलं. आणि मग मात्र त्या वेळेला त्या समयास महाराज दोघांचं मिलन झालं आणि पुन्हा तो गंधर्व वेशामध्ये निघून गेलेला आहे. दिवसामागून दिवस गेला, काळामागून काळ गेला आणि
9 महिने 9 दिवसांचा काळ लोटला आणि एक पुत्ररत्न प्राप्त झालं. 12 दिवसांचा काळ लोटला. नाव ठेवलं महाराज विक्रम. विक्रम नाव ठेवलं आणि मग मात्र तो सुरोचन पुन्हा मनुष्य रूपामध्ये आला आणि आपल्या पुत्राचं मुख बघितलं आणि स्वर्ग लोकामध्ये निघून गेला. स्वर्ग लोकामध्ये प्रस्थान करून गेला आणि तो मुलगा वाढू लागला. महाराज दिवसामागून दिवस गेले, काळामागून काळ गेली आणि त्या सावंती नगरीमध्ये ही प्राण्यांची घटना घडली आणि हा संपूर्ण वृत्तांत तो विक्रम ऐकत होता. आता त्या विक्रमाने भर्तरीनाथांचे बोल ऐकले आणि मग मात्र तो विक्रम तलवार घेतली आणि कोणाला मारायला गेला? दक्षिणेकडून उत्तरेकडे कोण चाललं होतं? नाही, हे विसरले का? राक्षस चालला होता आणि त्या राक्षसाला त्याच्याजवळ 4 रत्न होती. ती रत्न घेण्याकरता तो पुढे निघाला. त्या राक्षसाचा शोध घेण्याकरता गेला आणि त्या राक्षसाचा शोध घेतला. त्या राक्षसाला मारलं आणि त्याच्यामधून एक दिव्य आत्मा निघाला, एक गंधर्व निघाला आणि तो स्वर्ग लोकामध्ये निघून गेला. पण महाराज तो राक्षस सुद्धा काय होता? गंधर्व होता. एके दिवशी काय झालं? भगवान शंकर भोले बाबा भोले बाबा आणि माता पार्वती एका ठिकाणी बसलेले आहे. दोघं पती पत्नी. तुम्हाला कळतंय ना मी बोलतोय ते? दोघं पती पत्नी बसलेले आहे आणि त्यांचा सोरट्यांचा खेळ चालू आहे. तुम्ही खेळतात का? लुडो लुडो तुम्ही खेळतात का? लुडो खेळतात का तुम्ही यांच्या बरोबर? आजीबाई इथं बोलतच नाही मला, खेळायचं नाही, लांब राहिलं आहे की नाही? तुम्ही खेळतात का लुडो? नाही. महाराज हे पती पत्नी खेळ खेळू लागले. महाराज बघा ना, आणि महाराज मध्यस्थी करा ना, असं घेऊन घेऊन ऐकावं का? ते लग्न झाल्यानंतर जे मध्यस्थी करतात ना, त्यांचं लय अवघड आहे. हा, हे दोघं पती पत्नी खेळ खेळू लागले. कोण? भोले बाबा आणि माता पार्वती खेळ खेळू लागले. महाराज अंबा म्हणे पडले 18 आणि बाबा म्हणे पडले 12. महाराज झालं दोघांचं भांडण खेळता खेळता. आता आधुनिक जमाना, आता तिथे काही बदलत नाही. पण या हाताने टाकायच्या कवड्या होत्या, त्यांनी टाकल्या आणि मग मात्र आई साहेब म्हणे 18 पडले आणि बाबा काय म्हणे 12 पडले. दोघांचं काही जमाना. तिथं होता एक गंधर्व आणि मग म्हणे आता आपण काय करू? याला मध्यस्थी करू, त्याला धरायचं. ज्याने मध्यस्थी केली ना, आपण त्याला धरायचं, दुसऱ्याला धरायचं नाही. आता काही जर झालं काय होतं आहे की नाही? असंच असतं. आणि मग मात्र महाराज त्या वेळेला त्या गंधर्वाला विचारलं, अरे बाबा हे किती अंक पडले हे सांगावं. आणि शिव पक्ष धरून तो बोलिला. महाराज तो त्याने शंकराचा पण सत्य पक्ष धरला बरं का. मधले माणसं खोटे नसतात. बर का, मधले माणसं शिव पक्ष धरून बोलिला खरे, ते खरे असतात, ते खोटे नसतात. तर तुमचा आमचा समज काय होतो? अलग नाही बोलत जा. बाजू आपल्यावर आली का आपण बोलतो का? बाजू आपल्यावर आलं आपण फक्त काय करतो? ऐकून घ्यायचं काम करायचं. महाराज त्यांनी शंकराचं पक्ष घेतलं आणि सांगितलं 12 पडले, त्यात सत्य बोलला. आणि मग मात्र आईला राग आला आणि आई शाप दिला, अरे तू राक्षस सारखं काम केलं ना, मग तू राक्षस होती. झाला ना तो राक्षस. महाराज त्याच्यामुळे कोणाच्या मध्ये पडायचं अजिबात नाही. हा, दोघा नवरा बायकोचं भांडण चाललं की आपण तिथून काय करायचं? लगेच माझं तिकीट आहे म्हणायचं विमानाचं. अजिबात दोघांच्या भांडणात पडायचं नाही. दोघांच्या भांडणात पडल्यावर काय होतं? आपल्यालाही जेवायला मिळत नाही, है की नाही? जिंदगी के हर सवालों का जवाब नाटकथा आहे. जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्यामध्ये मिळतं ना महाराज, ती नाटकथा आहे. आणि महाराज राक्षस होण्याचा शाप दिला, पण त्यांनी विनंती केली म्हणे बाबा मी तर तुमचा पक्ष धरून बोललो, तुमच्याकडून बोललो म्हणून मला आईने शाप दिला. आता मी शाप देतो, विक्रम येईल आणि तुझा उद्धार करेल. आणि तोच विक्रम त्या राक्षसाला मारण्याकरता गेला आणि मग मात्र त्या राक्षसाला मारलं. महाराज त्या राक्षसाला मारलं, त्याच्या जवळच्या असलेली रत्न घेतली आणि एक कपडा त्या रुंधिरामध्ये म्हणजे त्या रक्तामध्ये भिजवून घेतला आणि गावाच्या सीमेवरती आणून त्या शिवावरती त्या वेशीवरती लावलेला आहे आणि निघून गेला.
आपल्या घरी निघून गेला. दुसरा दिवस उजडला आणि ती व्यापारी त्या भरतरीला घेऊन त्या नगरामध्ये प्रवेश करणार. पण यालाही वाटलं, विक्रमाला वाटलं की असा भरतरी आपल्या जवळ, हा आपला भाऊ आहे, हा आपला भ्राता आहे, याला काय करायचं, आपल्या हुशार मुलं आपल्याकडे असावे आणि आपली मैत्री कोणासोबत असावी, हुशार माणसासोबत, येड्यांसोबत नाही. मग तुमचे मैत्री कोण आहे तुम्हीच बाबर, आपली मैत्री कोणा बरोबर आहे हे आपण शोधायचं. आलं. आणि मग मात्र त्या वेळेला त्या समयाला महाराज नगरामध्ये प्रवेश करणं आणि महाराज एक टेबला काढून द्यायचं काम आतापासून नाही बरं महाराज. इथे नोकरीला आहे ना कोणी, आहे का नाही, टेबला काढून घ्यायचं, टेबला काढून घेता ना तुम्ही, नाही अजिबात नाही. एक टेबला काढून नाही घेत, हे डायरेक्ट खिशातून काढून घ्या त्या, हे डायरेक्ट खिशातून काढ, ठेवतीच नाही, आहे का नाही. सापडले का गेले त्यांच्या पोटी, आपल्याला परत सापडत सुद्धा नाही. हा नोटाबंदी झाली तेव्हा मजा आली, हळूच एका डब्यातून पैसे निघायचे, खर्ची खालून निघायचे, आहे का नाही, असं आहे मला. आणि मग मात्र महाराज त्या जकात भरण्याकरता आले. पण या विक्रमाने काय केलं महाराज, जे जकात जमा करणार होते ना त्यांना सांगितलं, अरे बाबा मी तुम्हाला काय करतो, याच्या 4 पट जकात देतो, याच्या 4 पट देतो, तुम्ही काय करा, तो भरतरी ना त्यांना मागून घ्या. आता यांना मनात लालूच आली महाराज, लालूच कोणाला नसते, प्रत्येकाला असते ना, आहे का नाही. तुम्ही खिशे चेक करता ना रोज, आजीबाई आहे की नाही, खिशे चेक करता ना, कोण कोण करतं, त्यांनी अजिबात हातवर नाही करायचा. आलं नाही पण बोलत जा बरं का, आलं खिशे चेक करता ना, आलं. आणि मग मात्र महाराज लालूच दिली की याच्या 4 पट मी तुम्हाला वित्त देईल, याच्या 4 पट मी तुम्हाला धन देईल. आणि मग मात्र ते जकात भरण्याकरता आले आणि त्या जकातदाराने त्यांचा जो मुखिया होता त्याला बाजूला घेतलं. अरे बाबा तुमच्यामध्ये भरतरी जो आहे ना त्याला आमच्या स्वाधीन करावं, तुमची जकात मी माफ करतो, तुम्ही काहीच देऊ नये. आणि मग या व्यापाऱ्यांना वाटलं की आपली जकात वाचत आहे, आपण काय करू, यांना देऊन टाकू. आणि त्या भरतरीला त्या जकातदाराकडे दिलं आणि त्या जकातकर्त्याकडे त्या भरतरीला दिलेलं आहे महाराज. आणि मग मात्र ते व्यापार करण्याकरता निघून गेली. व्यापार केला आणि भरतरीला सांगण्यात आलं, आपली इथे जी काही उधारी ना, उधारीचा धंदा तेव्हापासून बरं का, उधारीचा धंदा आजपासून तेव्हापासून उधारी चालते महाराज. आणि भरतरीला सांगितलं, आपली जी काही उधारी आहे ही सगळी उधारी तुला सांगतो, ही जमा करायची आणि जकातकर्त्याकडे आणून द्यायची. ज्यांनी व्यापार केला आणि हे निघून गेली. आणि भरतरी दिवसभर त्या ठिकाणी थांबला. संध्याकाळची वेळ झाली आणि मग मात्र ते जकातकर्ते सांगतात, याच्या सोबत जावं, म्हणजे या विक्रमासोबत जावं, याच्या घरी भोजन करावं. भोजनासाठी गेले आणि विक्रमाने आपल्या आईला सांगितलं, आई जितकी माझी काळजी करते ना तितकीच माझ्या मित्राची सुद्धा काळजी, आपली काळजी तितकीच मित्राची आई करते, आहे की नाही, मित्राचा परिवार करतो की नाही. आपण मैत्रिणीच्या घरी गेल्यावर तिच्या आईला काय म्हणतो, आईच म्हणतो, ऐक ना, आईच म्हणतो ना. हा आणि मग मात्र आईला सांगितलं, आई या भरतरीमध्ये माझ्यात अंतर पडला तर चालेल, माझ्यात अंतर पडला तर चालेल, पण काय कर, याला देत जा. आणि मग मात्र महाराज तिथे राहू लागले. दिवसामधून दिवस गेले, काळामधून काळ लोटला महाराज. आणि मग त्या ठिकाणी महाराज त्या नगरीचा जो राजा होता त्याला पुत्र नव्हता. त्याचा पुत्रीचा विवाह करायचा होता. मंत्रिकाला विचारण्यात आलं, आपल्या पुत्रीचा विवाह करायचा आहे, विवाह कसा करावा. आणि मग मात्र मंत्र्याने सांगितलं, आपण काय करू, आताच्या सगळ्या आयांना काय वाटतं, आपल्या जावयानी कुठंच जाऊ, कुठं असावा, आपल्या घरी, आहे की नाही आजीबाई, असंच आहे ना. कसं आहे, आपल्या मुलीनी इथंच असावं. तसं माझं काही म्हणणं नाही बरं का, पण त्या राजाला सुद्धा काय, त्याला मुलगा नव्हता. आणि मग मंत्र्यांनी सुचवलं, आपण काय करूया, हत्तीच्या सोंडीमध्ये माळ देऊ आणि
विवाह सादर करू. ज्याच्या गळ्यामध्ये माळ घालेल ना त्याच्यासोबत विवाह करायचा. मग देशोदेशीला आमंत्रण पाठवली, सगळे आमंत्रण पाठवली. काळ वेळ ठरला आणि मग मात्र महाराज त्या ठिकाणी संपूर्ण देशोदेशीचे राजे आलेले आहे. आणि मग मात्र त्या वेळेला त्या समयाला तो सोहळा पाहण्याकरता ही दोन मित्र घुसले महाराज त्या गर्दीमध्ये. आणि हत्ती खाली येतो कसोंडीमध्ये माळ घेऊन. आणि तितकाच विक्रमाच्या गळ्यामध्ये हार टाकला आणि विक्रमाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं. आणि विक्रमाला त्या ठिकाणी बोलवलं आणि विक्रमाचा विवाह झाला महाराज. विक्रमाचा विवाह झाला आणि मग तिथेचे प्रधान होते त्यांची मुलगी, त्यांचाही विवाह करायचा. मग भरतरी बरोबर त्यांचा विवाह ठरला महाराज. मग भरतरीनाथांना विचारलं, तुमचं नाव काय? भरतरीनाथ. आईचं नाव काय? वडिलांचं नाव काय? गोत्र काय? मग त्या तिथे आला कुंभार शब्द. बरं का, कुंभार शब्द आला. मग कुंभाराचा मुलगा आहे. मग त्या कुंभाराने सांगितलं, हा माझा मुलगा, म्हणजे हा माझा नातू नाही, याचा फक्त मी सांभाळ केला. मग याची आई सत्य होती. मग तिला बोलवलं आणि मग तिला बोलवलं. तिने सांगितलं, याचा आमचा काही संबंध नाही, पण हा माझ्या मुलाचा मित्र आहे, म्हणजे विक्रमाचा मित्र आहे. आणि मग मात्र त्या वेळेला भरतरीने विचार, बाबा तुझ्या आई वडिलांचं, म्हणजे जयसिंग बाटाने सांभाळलं. कुठे झाला? हरणीला पिलो, वनात राहिलो. आता हे कोणाला पटणार आहे का? नाही, असं जमणार नाही. म्हणजे मी पवनदेवाचा पुत्र आहे. पवनदेवाचा पुत्र हे कदापि शक्य त्रिविक्रमाचा विवाह सुमेधा बरोबर झालेला आहे. आणि मग मात्र त्यावेळेला भरतरीनाथ यांना विचारण्यात आलं आणि भरतरीनाथांनी सांगितलं, मी पवनदेवाचा पुत्र आहे. अरे तू पवनदेवाचा पुत्र आहे ना, हे आम्ही कशावर मान्य करावं? मग मात्र भरतरीनाथ महाराज अंगणामध्ये जातात आणि पवनदेवाची आराधना करतात. पवनदेव त्या ठिकाणी मनुष्य रूपामध्ये आले आणि सांगितलं, मी याचा पिता आहे आणि याचा पिंगले बरोबर विवाह करून द्यावा. आणि पिंगले बरोबर विवाह ठरला महाराज. पवनदेवाने मग वाऱ्याचा मंडप घातला महाराज. संपूर्ण देव, गंधर्व, यक्ष यांना आमंत्रण, साधू, संत, महंत, त्यागी, तपस्वी या सर्वांना आमंत्रण देण्यात आलं. आणि यांचा विवाह प्रसंगी यांना विवाह मंडपामध्ये बोलवण्यात आलेला आहे. तर भरतरीनाथ महाराजांचा विवाह सोहळा तुम्ही आम्ही या मित्रांनी बघणार आहोत. चैतन्य भरतरीनाथ महाराज की. आता तो विवाह सोहळा तुम्हाला आनंदायी जाणार आहे का नाही? वाऱ्याचा मंडप आहे, संपूर्ण भगवंत आणि सगळे देव, गंधर्व, यक्ष, किन्नर, ऋषी, मुनी, साधू, संत या भरतरीनाथ महाराजांच्या सोहळ्याला उपस्थित आहे. बघा, हा भरतरीनाथ महाराजांचा विवाह सोहळा आहे आणि या विवाह सोहळ्याला तुमची आमची हजेरी आहे. तर आता हा विवाह सोहळा, चला नवरीचे मामा, नवरदेवाचे मामा, हे बघा, बाकीच्यांनी गडबड गोंधळ करू नये, अगदी शांततेत बसा. हा भरतरीनाथ महाराजांचा विवाह सोहळा आहे. पुन्हा
पिंगला मातेच्या लग्नाला आलो. हो काय पिंगला वा काय सोहळा आहे महाराज. पण जेवण केल्याशिवाय आपल्याला अजिबात नाही. आदिवासी साजरी जनम जननी जो आईची छाया अंगावर प्रेम बापाची माया विसरू नको. आईची छाया अंगावर प्रेम बापाची माया विसरू नको. आठवते बाबांनी साजनी जनम जननी जो साजनी जनम जननी जो नवऱ्याच्या हातने नवऱ्याच्या हातने सासू सासऱ्या शुभ मंगल सावधान सावधान घटिका आली असे संपूर्ण भरून कुलदेव मधुपर्क पूजन करा अंतःपटाते धरा दृष्टा आईला घटी समीपनवरा देवोनिया समीपनवरा केवळ्या मामा घरी उभे वाजंत्रा सावचित्त सावधान वराणी सावचित्त सावधान चंद्रबलंत देव 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 लक्ष्मी लग्नाला हो आल भराळ कोण कोण लग्नाला हो आल भराळ कोण कोण
पार्वती घेऊन आले शंकर भगवान त्या साखरपुड्याची मनबाई साखर लग्नाला हो आलं बराय कोण कोण लग्नाला हो आलं बराय कोण कोण लक्ष्मी घेऊन आली विष्णू भगवान त्या साखर पुड्याची अनवय साखर वाटली त्या साखर पुड्याची अनवय साखर वाटली हनुमाई सुपारी पुतळी नवरे नंदी सोनानी सोनानी नगर में लग लग सोना